साहेब एक सामान्य घरातल्या सामान्य पोराला या महाराष्ट्राच्या विधानसभेचं महाविकास आघाडीचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचं उमेदवारी देऊन देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब, जयंत पाटील साहेब, मोठे दादा खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील आणि सर्व इच्छुक उमेदवारांनी एका सामान्य पोराला संधी मिळाली म्हणून आज आपल्या पुढे मत मागायसाठी उभा राहिलोय। साहेब माझ्या घरात ग्रामपंचायत मेंबर पण कधी नव्हता, माझ्या गावात कारखान्याला संचालक सुद्धा नव्हता, लोकांनी मला चेअरमन केलं आणि आपण सगळेजण आता आमदार कराल। पवार साहेब म्हणजे ऊर्जा, स्फूर्ती आणि जयंत पाटील साहेब म्हणजे संयम। आता पाटील साहेब गद्दारांचा टप्प्यात घेऊन कार्यक्रम करणार आहेत। साहेब या विठ्ठल कारखान्याची निवडणूक लढलो, विठ्ठलच्या निवडणुकीमध्ये बंद पडलेला कारखाना चालू करून शेतकऱ्याला मागची बिलं देऊन 2500 रुपये भाव दिला आणि गेल्या हंगामात जिल्ह्याच्या दराची स्पर्धा लावली। 2500 रुपयाने सुरू झालेली स्पर्धा 2825 ते 3000 वरती नेली आणि एका टनाला 300 ते 400 रुपये त्या ठिकाणी यांना जादा द्यावं लागले। आणि मग पवार साहेबांच्या कार्यक्रमात कापसेवाडीत बोलताना धपका म्हणून बोललो आणि तो शब्द प्रसिद्ध झाला। यावर्षी दराची स्पर्धा पुन्हा सुरू झाली। 3500 रुपये साहेब आम्ही दर म्हणलो, ते म्हणले देता येत नाही, परवडत नाही आणि परत त्यांनी सांगितलं 1 रुपया जास्त देतो। मग आम्ही म्हणलं तुम्ही 1 रुपया तर आम्ही 2 रुपये जास्त देतो, परंतु त्यानंतर बोलायचे बंद झाले आणि मग कारखान्यावर कर्ज किती आहे, कारखाना असाच आहे, तोट्यात आहे वगैरे सांगायला लागले। मी या निमित्तानं प्रचारात त्यांना वेळोवेळी सांगितलं निवडणूक कशाची आहे, बोलती ती कशावर, ऊस नेणं, ऊसाला भाव देणं आणि काटा न हाणता ऊस नेणं ही कारखान्याच्या चेअरमनचं काम आहे, ते चोख पद्धतीने आम्ही करू। आपल्याला विनंती आहे की माढा मतदारसंघामध्ये नेमका विकास एकदा आम्हाला दाखवा। एका बाजूला साहेब माढा मतदारसंघामध्ये 6 वेळा आपण त्यांना संधी दिली। माढा मतदारसंघामध्ये साहेब आज एकही इंजिनिअरिंग कॉलेज माढ्यामध्ये नाही, मेडिकल नाही, ऍग्रिकल्चर कॉलेज नाही, शिक्षणाची कुठलीही सोय माढा मतदारसंघा माढा तालुक्यामध्ये नाही। साहेब साधं सोनोग्राफी माढ्यात होत नाही, सिटी स्कॅन, MRI, डायलिसिस, एकालाही त्या ठिकाणी अटॅक आला एखाद्याला तर त्या ठिकाणी एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी होत नाही, इतका मागास। आणि मग 30 वर्षाचा विकास काय झाला साहेब मतदारसंघामध्ये, माढा शहरामध्ये, माढा तालुक्यामध्ये महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं उजनी धरण आहे 123 TMCचं आणि या माढा शहराला गेल्या 1 वर्षात 10 दिवसात एकदा पाणी येतंय प्यायला। आणि मग हाच का विकास? माढा मतदारसंघामध्ये कोणत्याही गावात गेला तर एकाही गावाला साहेब रस्ता नाही, रस्त्याची दयनीय अवस्था आहे, पांढन रस्ता नाही, शिवाचा रस्ता नाही, मेन गावाला जोडणारे रस्ते नाहीत, पाणी नाही, रस्ता नाही, शिक्षण नाही, आरोग्य नाही, रोजगाराची कुठलीही ते संधी उपलब्ध नाही। आणि आज मतदान मागत असताना 30 वर्ष विकास केला म्हणून सांगतात, फक्त ऊस आणि पाणी याच्या जीवावरती। ऊस नेतो, ऊस तू इकडे बोलला तिकडे बोलला म्हणून ऊस अडवणार, पाणी बंद करीन, अशा पद्धतीच्या दबावाच्या आणि दहशतीच्या राजकारणामध्ये त्या ठिकाणी गणेश काकांसारखा एक माणूस बळी जातो आणि म्हणून तालुक्यामध्ये वर कोणी डोकं काढत नाही आणि याच्याच नावाखाली 30-30 वर्ष त्या ठिकाणी सत्ता भोगत आहे।
आणि याचा हिशोब करण्याची ही वेळ आली आहे। उद्याच्या 20 तारखेला हा हिशोब आपल्याला घ्यायचा आहे। साहेब, या मतदारसंघामध्ये आम्ही काही गोष्टीवरती बोललो, आम्ही काही गोष्टीवरती त्यांना देखील सांगितलं की मत मागत असताना गेल्या 30 वर्षाचा आपण हिशोब द्या आणि पुढच्या 5 वर्षामध्ये काय करणार ह्याचं तुम्ही स्पष्टपणे सांगा। साहेब, मी देखील आज या उपळाई गावामध्ये आपण सभा आयोजित केली। दीपक आबा या सभेला आज आहेत। ह्या गावाचं वैशिष्ट्य आहे साहेब, या गावाला अधिकाऱ्याचं गाव म्हणून ओळखलं जातं। ह्या गावात 300 पेक्षा जास्त अधिकारी आहेत। IAS असतील, IPS असतील, पोलीस, PSI, DYSP, प्रांत कलेक्टर, तहसीलदार सगळे अधिकारी या उपळाईमध्ये आहेत। माढा तालुक्यामध्ये विठ्ठलवाडी असेल, सिनादारपळ असेल, असे कितीतरी गाव आहेत ज्या गावामध्ये अधिकाऱ्यांची गाव म्हणून ओळखली जातात। आपल्याला माढा पॅटर्न म्हणून पुढच्या काळामध्ये MPSC UPSCचं सेंटर या भागात चालू करून हितच अभ्यासिका, ग्राउंड आणि या बाध्यतेनं हितल्या मुलांना त्या शिक्षणाची दारं आपल्याला खुली करायची। आम्ही रोंगे सरांना बोललो, रोंगे सर पण या 8-15 दिवसात या भागामध्ये जमीन खरेदी करून इथं इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करतो असा शब्द त्यांनी दिलाय। या भागात शिक्षणाची दारं खुली करायची, आरोग्यासाठी लागणारे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचे। हितच MIDC साठी 850 एकर जागा आहे, त्याच्यावरती MIDC करायची। मोडलीमची MIDC आपल्याला डेव्हलप करायची आहे दादासाहेब। त्या ठिकाणी मेंढापूरची MIDC करण्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करून सरकार उद्याचं आपलं महाविकास आघाडीचं आल्यावर पहिलं काम आपल्याला उद्योग व्यवसायाला चालना देऊन रोजगार निर्मिती करायची आहे। उजनी धरणावरती पर्यटन स्थळ डेव्हलप करायचंय। टेंभुर्णी येथे आपल्याला केळी संशोधन केंद्र, निर्यातीसाठी ड्रायपोर्ट, मोडलीम असेल, टेंभुर्णी असेल, करकम असेल, ह्याला नगर परिषदेचा रूपांतरित करून त्यांना 200 कोटी निधी देऊन ती गावं समृद्ध करायची। माढा शहरामध्ये आजची साहेब परिस्थिती अशी आहे, बस स्टँड मध्ये चिल्लार झाडं उगवलीत। माढ्यामध्ये उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी, माढा शहर प्रामुख्याने आणण्यासाठी संत मुक्ताई महामार्ग 4 लेनचा 4 लेनचा हा समोरनं जाणारा करावा लागेल, तर माढा शहर आपल्याला मुख्य प्रवाहात येईल। आणि ते माढा शहर मुख्य प्रवाहात आणत असताना माढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स असेल, क्रीडांगण असेल, तिथं ज्या ज्या हव्या त्या गोष्टी सगळ्या त्या ठिकाणी करायच्यात। एखाद्याचं नवीन पोराचं लगीन झालं आणि त्याला बायकोला फिरवायचं म्हणलं तर माढ्यात बाग आहे गो। आपल्याला त्या सगळ्या सुखसुविधा ह्या आपल्या माढ्यामध्ये द्यायच्यात। यासाठी उद्याच्या परिवर्तनाची लढाई लढतोय। काही जण माझ्यावरती टीका करतात की ते सांगतात की सिनामाडा उपसा सिंचन योजना हे आले की बंद पडेल, पण साहेब त्यांच्या मनातच मी आता जिंकलोय, कारण त्यांनी धरलंही आता निवडून येतोय। त्याच्याशिवाय तात्या म्हणतात का ते? परंतु आपल्याला मी सगळ्यांच्या साक्षीनं पंढरीच्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, माढा उपसा सिंचन योजनेला त्या ठिकाणी याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने चालवून दाखवतो। ही योजना कोणत्या आमदाराची नाही, कोणत्या कारखान्याची नाही, ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे। जर त्यांनी सांगतात आम्ही 6 माणसं कामाला लावली, आम्ही 12 माणसं कामाला लावू आणि ती योजना चांगल्या पद्धतीने चालवू। आज देखील शेवटच्या टोकापर्यंत पालवणला असेल, सापडणा असेल, आज तुळशीला असेल, बावीला असेल, जाधववाडी असेल, बैरगवाडी असेल, आज किती तर गावाला अजून टेल टू एअर पाणी पोहोचलं नाही। आपल्याला हे पाणी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायचंय। ह्या सगळ्या गावाला पाणी अजून देऊन त्या ठिकाणी भीमा आणि सीना नदीवरती 10 मीटर उंचीचे हायड्रोलिक पद्धतीचे गोदावरी नदीवरती जसे बंधारे बांधलेत,
तसे 10 बंधारे उजनी धरणापासून सोलापूर पर्यंत केले 10 मीटर उंचीचे, तर भीमा नदीमध्ये 20 ते 22 टीएमसी पाणी अधिकीचं साठा होऊ शकतं आणि जे पावसाळ्यात वाहून जातंय. आणि सीना नदीवर तसेच 10 मीटरचे बंधारे केले तर 4 ते 5 टीएमसी पाणी अधिकीचं होऊ शकतं आणि मग 25 ते 27 टीएमसी पाणी साठवण वाढू शकते आणि त्यातून आपला जो पाण्याचा प्रश्न येतो 123 टीएमसीचं धरण प्रत्येक वर्षी मायनस मध्ये जातंय. आता आपल्याला त्याला पाण्याची उपलब्धता वाढवावी लागणार आहे आणि मग ते गोष्टी झाल्यानंतर सीना नदीवरनं खैराव सिंचन उपसा सिंचन योजना चालू झाली तर मानेगावचा पाण्याचा प्रश्न देखील त्या ठिकाणी मार्गी लागतोय. असे कितीतर आपल्याला प्रयोग करून आपल्याला या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत पाणी पोहोचवायचंय आणि ते पाणी पोहोचवण्याची जबाबदारी पुढच्या काळामध्ये आम्ही सगळेजण त्या ठिकाणी एक संघ राहून त्या ठिकाणी करणार आहोत. आपल्याला त्यांना आज बोलायला काहीच नाही, टीका टिप्पणी करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. आज त्यांना 30 वर्षात काय केलं हे सांगता येत नाही. आज एका सुनील दगडू भिसे उजनीचा मुलगा आहे, आलाय का? आता ते रस्ता व्हावा म्हणून समोरच्या उमेदवाराला विचारलं तर यांना धक्काबुक्की करून त्या ठिकाणी मारहाण करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ही दहशत जी आज करायला लागलेत ह्याचं उद्या उत्तर आपल्याला 20 तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून आपल्याला उत्तर द्यायचंय. त्या ठिकाणी अशा कितीतरी गोष्टी आज आपल्याला बघायला मिळतात की आपल्या भागात केळी उत्पादन होते, द्राक्ष उत्पादन होते, आपल्या इथं टोमॅटो होतोय, डाळिंब होतोय, बोर होते, कांद्याचं उत्पादन होतंय. ह्या सगळ्याला आपल्याला मार्केट उपलब्ध करून द्यावं लागणार आहे. आज बेदाणा मोठ्या प्रमाणामध्ये मानेगाव गटात होतो, आपल्या इथं बावी वगैरे भागामध्ये होतो, परंतु त्याला साहेब आपण सरकारमध्ये आल्यावर मुख्यमंत्री झाल्यावर शालेय आहारामध्ये बेदाण्याचा समावेश केला तर ह्याचा उठाव वाढेल आणि माझ्या शेतकऱ्याला 2 रुपये जास्त मिळतील. आपल्याला अशा धोरणावरती भविष्य काळातलं काम करावं लागणार आहे. या राज्यामध्ये सरकार आल्यानंतर साहेब माझ्या माढा मतदारसंघामध्ये एकही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा नाही. साहेब आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा माढ्यामध्ये असेल, त्या ठिकाणी मोडलीमध्ये सर्व संघटना मागणी करतायत, मोडलीमध्ये, टेंभुर्णीमध्ये, करकममध्ये आणि ज्या ज्या गावात म्हणतील त्या त्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभा करायची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक, महात्मा ज्योतिबा फुलेंचं, त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचं, अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक ही ऊर्जा देणारी स्मारक आहेत. हे आपल्याला उभा करून माझ्या पुढच्या पिढीला प्रेरणा देण्याचं काम आम्हाला पुढच्या काळात करायचंय. त्यासाठी उद्या महाराष्ट्रामध्ये सरकार येत असताना ह्या सगळ्या दिलेल्या वचनावरती आम्हाला साहेब काम करायचंय. काही लोकांनी आमच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने टीका करतायत, परंतु मी आपल्याला या टीकेच्या माध्यमातून एवढंच सांगतो, आपली मोठी सत्ता आहे, 30 वर्षाची सत्ता आहे. तुमच्याकडनं सत्तेतनं पैसा, पैशातनं सत्ता आणि गावगुंड तुम्ही सांभाळत असाल. तुमच्यावरती बोलणारी, आमच्यावरती बोलणारी कितीतरी तुम्ही सोडली, परंतु माझ्या समोर बसलेली जनता माझ्या पाठीशी असल्यावर मी तुमच्या सारख्याला त्या ठिकाणी भीक घालत नाही. मला आपल्याला या निमित्तानं त्यांना देखील विनंती करून सांगायचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये सांगितलं की राजाचा मुलगा आता राजवाड्यात जन्मणार नाही, राजाचा मुलगा आता मतपेटीतून जन्माला येईल. आणि बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेच्या आधारावरती मला निवडणूक निर्णय लढण्याचा अधिकार मिळालाय आणि मला पवार साहेबांचा, जयंत पाटील साहेब मोठ्या दादांचा आशीर्वाद मिळालाय. धैर्यशील भैया, शिवतेज बाबा आणि सगळे नेते मंडळी पाठीशी उभा आहेत. त्यामुळे उद्याची निवडणूक आम्ही एकतर्फी निवडणूक जिंकण्याच्या मार्गावरती आहे आणि मग ती निवडणूक एकतर्फी जिंकत असताना त्यांना आता खालीवर व्हायला लागले. साहेब मध्ये आपल्याकडे येत होते तिकीट मागायला, ते तिकीट मागायला आल्यावर नेहमी आपण बघितलं 10 दिवस तुमच्यापाशी सकाळ दुपार संध्याकाळ रतीब लावल्यासारखीच असायची. एकदा साहेबांकडे जायची दादा, एकदा पाटील साहेबांकडे जायची, एकदा ताईंकडे जायची. ही गेले की मी 10 मिनिटानं अर्ध्या तासानं साहेबांना भेटायचो. साहेबांना, साहेब मला विचारायचे का आलाय, मी म्हणायचो ती आली ती म्हणून आलोय.
साहेबांनी त्यांना अशा पद्धतीनं ही केलं की त्यांनाच कळलं नाही काय झालं. परंतु आज जर त्यांची परिस्थिती अशी आहे साहेब, समोरचा उमेदवार आम्ही विजन मांडतोय, का मत द्यायचं, पुढच्या काळात काय काम करणार हे सांगतोय. समोरच्या उमेदवाराला जर विचारलं तुम्हाला का मत द्यायचं, तर ती सांगतोय आमच्या दादांनी काम केलं होतं आणि म्हणून मला मत द्या. ह्याच्यापेक्षा बारक बोलतोय ना जरा हे असल्यामुळे. म्हणजे आज त्यांच्याकडे बोलायला काय आहे गो, दहशत दबावाचं राजकारण करतात. साहेब एक नवीन प्रकार चालू झालाय, आता रेट चार्ट काढलाय. ग्रामपंचायत सदस्याला 50,000 रुपये, सोसायटीच्या सदस्याला संचालकाला 50,000, उपसरपंचाला 1,00,000 रुपये, सरपंचाला 2,00,000 रुपये, पंचायत समितीचा माजी सदस्य असेल तर 5,00,000, चालू असेल म्हणजे होऊन गेलेला तर त्याला 7,00,000, जिल्हा परिषदवाल्याला अजून आगाव, मोठे नेते आले तर अजून आगाव. त्यामुळं काट्याचा एवढा गोळा आहे की बोलायचं कामच नाही. काय काय लोक मला येऊन सांगतील की माझ्याकडे असं पाकिट आलंय आणि ती पाकिट घेणं तर माझ्या दारात ठेवून गेले. म्हणलं काय करणार, आता जाऊन म्हणला देवाच्या दारात टाकून येतो, ह्याला नेऊन माघारी देण्यापेक्षा. म्हणजे आज परिस्थिती साहेब आमच्या भागात अशी झाली की ती 50 खोके ओके म्हणल्यासारखं होतं. आता ह्यांना 100 मेंबर मिळली ती का काय वाटायला लागले, एवढे पैसे वाटायला लागली ती. आणि निवडणूक राहिली एका बाजूला, विकासाचा मुद्दा त्यांच्याकडे बोलायला नाही. आणि ज्याप्रमाणे महाभारतामध्ये धृतराष्ट्राच्या डोळ्याला पट्टी बांधली होती आणि त्याला जसं दिसत नव्हतं तसंच आता यांना देखील त्या ठिकाणी दिसत नाही. आणि आज त्यांच्याकडे बोलायला कोणतीच गोष्ट शिल्लक नाही. यांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत साहेब मनोजदादा जरांगे पाटील साहेब उपोषणाला बसल्यावरती त्यांच्यावरती टीका केली की त्या ठिकाणी ठेका घेतलाय का म्हणून, आणि समाजाची त्या ठिकाणी हवेलना केली मनोजदादाची आणि सगळ्या समाजाची. कारण नसताना त्यांनी रोष ओढून घेतला. त्यांच्या मुलानं पंढरपूरच्या सभेला 50,000 रुपये दिले आणि त्या ठिकाणी 50,000 रुपये देऊन समाजाला त्या ठिकाणी पैशात मोजण्याचं काम केलं. हे समाजाला आवडलं नाही. समाजातल्या लोकांनी 1-1, 2-2 रुपये करून त्याला परत केले. माझा पत्रकार बांधवांना 1 नाही 10 वेळा सांगून झालं, त्याला एकदा प्रश्न विचारा, फोन पे वरती किती रुपये तुम्हाला आले, त्या पैशाचं काय केलं, ते पैसे वापरायचा अधिकार तुम्हाला आहे का, आणि ते पैसे तुम्ही परत केल्याशिवाय मत कसं मागू शकता. फोन पेचं स्टेटमेंट जाहीर करायला हरकत काय, 1 रुपया सुद्धा असेल तर तो आपण ठेवून घेण्याचा आपल्याला अधिकार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला एक प्रसंग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्यामध्ये नड पडली म्हणून एका सावकाराकडे गेले. सावकाराकडे गेल्यानंतर काही कर्ज मागितलं. कर्ज मागितल्यावर सावकार म्हणला माझ्यावर काहीतरी घाण ठेवावं लागेल. त्यावेळेस महाराजांनी एक गवताची काडी केली आणि सावकाराला दिली आणि मग कर्ज घेतलं. काही दिवसाने कर्ज फेडलं आणि कर्ज फेडल्यावर गवताची काडी घेतल्यावर तो सावकार म्हणला गवताच्या काडीसाठी तुम्ही का आला. त्यावेळेस गवताची काडी साठी काय आला, त्यावेळेस महाराज कडाडले आणि महाराज म्हणाले माझ्या स्वराज्यातली गवताची काडी देखील गहाण राहता कामा नये. हे विचार महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आणि त्या समाजाला आज फसवण्याची भूमिका घेतली जाते. एका बाजूला मराठा आरक्षणाला त्या ठिकाणी कोणी काढला नाही, दुसऱ्या बाजूला धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय नाही, लिंगायत समाजाचा आरक्षणाचा विषय नाही, महादेव कोळी समाजाला आरक्षणाचा विषय नाही, त्या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय नाही. झुंजवत ठेवून केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार होतं, तुम्ही का आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही. आज आरक्षणाच्या मुद्द्यावरती तुम्ही तोंड उघडायला तयार नाही आणि एका बाजूला या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं राजकारण केलं जातं. आज तुम्हाला अपक्ष उभारताना का उभारावं लागलं साहेब, त्यांनी अपक्ष उभा राहायचं आणि तिरंगी लावायची अशा पद्धतीचा प्रयत्न केला. परंतु आता मतदार राजाला सगळं माहिती आहे कोण निवडून येणार आहे, कुणाला मत टाकायचंय. ह्या निवडणुकीत अभिजित पाटील आता महत्वाचा नाही, ह्या निवडणुकीत शरदचंद्र पवार साहेबाला आपलं मत आहे. साहेब ज्यावेळेस तिकिटाचा गोंधळ चालू होता, तिकीट जाहीर होणार, आज ह्याला मिळणार उद्या त्याला मिळणार, असे बरेच प्रसंग होते. शेवटी तिकीट मिळालं.
त्याला एक प्रसंग लागून मी आपल्याला सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ, छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ, ज्यावेळी महाराज गोलकोंड्याला मोहिमेवरती गेले, भेटायला गेले गोलकोंड्याच्या राजाला, त्यावेळेस सर गोलकोंड्याच्या राजानं त्या ठिकाणी त्यांच्या दरबारात दाखवलं की माझ्याकडे हा हत्ती आहे, माझ्याकडे हा सिंह आहे, माझ्याकडे हे ते आहे, काय काय त्याचं ऐश्वर्य दाखवत होता. आणि मग महाराजांना विचारलं तुमच्याकडे काय? महाराजांनी सांगितलं माझ्याकडे हत्तीसारखी माणसं आहेत, हत्तीसारखी माणसं आहेत. मग तेवढ्यात येसाजी कंक उडी मारून हत्तीच्या समोर उभा राहिला आणि म्हणला ह्या हत्ती बरोबर पिसाळलेला लढतो. आणि मग येसाजी कंक आणि त्या हत्तीची झुंज लागली. तेवढ्यात येसाजी कंकावरती तो हत्ती तुटून पडला आणि आता येसाजी कंक संपणार. तेवढ्यात येसाजी कंकानं तलवार काढली आणि सपकिन सोंड मारली आणि उडी मारून त्या हत्तीच्या मुंडक्यावर जाऊन बसला आणि त्या ठिकाणी राजेंना मुजरा केला. त्यावेळेस राजेंना मुजरा केला. तसं आज शरदचंद्र पवार साहेब त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचाराचे वारसदार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराच्या वारस असणाऱ्या पवार साहेबांनी मला सांगितलं जा तू माड्याला आणि यांची सोंड काढून ये. आणि माझ्या पाठीवरती हात टाकून थाप टाकून मला ही उमेदवारी दिली. साहेब उद्याच्या काळामध्ये या महाराष्ट्राचं परिवर्तन त्या ठिकाणी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली होतंय. महाविकास आघाडी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे असतील, त्या ठिकाणी काँग्रेस असेल, आम आदमी पार्टी, संभाजी ब्रिगेड, आरपीआयचा गवई गट, महाविकास आघाडीचे सर्व पक्ष, घटक पक्ष, उद्या महाराष्ट्रातलं सरकार हे महाविकास आघाडीचं पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली येणार आहे आणि उद्याचे मुख्यमंत्री आपण असणार आहे. आपल्या मुख्यमंत्री काळामध्ये या राज्यामध्ये ज्यांनी एक मोठं काम या जिल्ह्यामध्ये उभा केलं, त्या मोठ्या दादांच्या आणि खासदार साहेबांच्या आशीर्वादानं आम्ही पुढच्या काळामध्ये काम करू. या माढा मतदारसंघाचा खासदार आपण बदलला ना, आता आमदार नवा खासदार नवा आमदार करूया. उद्याच्या 20 तारखेला मतदान रूपी आशीर्वाद आपण त्या ठिकाणी तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून त्या ठिकाणी द्यावा. आणि आपल्याला एक अभिजित पाटील यांना झेप नव्हता, 3 उभा केलेत अजून. त्यामुळं नावाकडे बघू नका, त्या नावाकडे लिहिलंय शरदचंद्र पवार साहेब, तुतारी वाजवणारा माणूस. 2 नंबरच्या समोरचं बटन दाबून 20 तारखेला मतदान रूपी आशीर्वाद द्या. 23 तारखेला आपणच गुलाल उधळूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.